तो तुला ते दिसतच नव्हता तुला आता हा विचारत आला दिसला दरवाजामध्ये तुला वाटलं मला फोन केलाय मग येणार घरामध्ये भांडणं करणार कारण काहीच नाही क्षुल्लक कारण काही ना काय तू झोपली म्हणून बायकोला मारणार का झोपली म्हणून बायकोला मारणार आणि मारलं तू काय गपचिप नाही मारत तू आरडाओरड करून नसणार आहे बायकोला मारल्याच्या नंतर ते बिचारे आरडाओरड करते झोपलेली मुलं उठतात मुलं उठतात पाहतात आपले बाबा आईला मारतात मुलं आपले कोपऱ्यात असे गपचीप घाबरून बसतात बरोबर आहे की नाही पोर गपचीप कोपऱ्यात बसतात ती बिचारीला माऊलीला मारलो शेवटी हात थकतो ती बिचारी मार खायचा थकत नाही मग हा मारून मारून थकला का मग ती बिचारी माऊली कोपऱ्यात आपल्या मुलांना घेऊन रडते आणि कोपऱ्यामध्ये तशीच उपाशी झोपी जाते हा कस तरी उठतो कारण याला भूक लागलेली असते मग हा पातेला उचलतो भाजीच्या हातात याला उभं राहत येत नाही असंच काय भाजी गेली त्याला अंडे बटाटा तेच कळा ना पाणी पडून पातेलाच पडलं खाली भाजी सांडली राहिलं नाही हे उपाशी म्हणजे एवढा सोन्याचा घास त्या माऊलीने एवढा प्रेमाचा घास परिवारासाठी बनवलेला होता परंतु ना मुलांनी खाल्ला ना बायकोने खाल्ला ना त्यांनी खाल्ला मग दारूचा दुसरा वाईट गोष्ट की एवढा प्रेमाने केलेला स्वयंपाक सुद्धा आपल्याला गोडीने खाता येत आपले सुद्धा पोट भरत किती वाईट आहे दारू महाराज मग याच गोष्टीमुळे महाराज आपले पोरं आपल्या जवळ येतात का आपल्याला पाहून लांब जातात लांब जातात मग आता तुम्ही सांगा मुलं तुम्हालाही आहेत मलाही आहेत तुम्ही सांगा जर उद्या तुमचा पोरगा नाही आधी बायको येऊ पोरगा येऊ जर तुम्ही रोज दारू पिता तुम्ही कष्ट करता तुम्ही पैसे कमवता तुम्हाला ते बायकोने तुम्ही का पिता तू का त्या पैशाचे पितो का माझ्या पैशाचे पितो उत्तर तयार असते का तुझ्या पैशाचे पितोय का माझ्या पैशाचे पितोय ना मी तुझा बोलायचा संबंध काय बसली होती माऊली विचार करा जसं तुम्ही कामाला जाता ती पण कामाला तुम्ही पैसे आणता ती काय कवडे आणते का घरी ती पण पैसे आणते ना आणि समजा उद्या ती माऊली ती म्हणजे रोज पिऊन येतोय हा रोज पिऊन येतोय मग जाऊ दे आज आपणच पिऊ आणि समजा ती माऊली तुमच्या समोर पिऊन आली तुम्ही काय करता उत्तर तुम्ही द्या मारणार बायको एकदा पिऊन आली तर तुम्ही तिला मारणार आणि मग तुम्ही पेला ती तुम्हाला मारायची त्याच्यात वाईट काय वाईट वाटायचं कारण काय आहे का वाईट कारण काय वाईट वाटून घ्यायचं नाही ना ती जर एकदा पिली तर आपण तिला मारणार आपण तो रोज पितो मग ती आपल्याला घरात घालून मारते मग त्यात वाईट काय वाटायचं म्हणजे विचार करा मला जर आपल्याला माहिती आहे की दारू वाईट आहे जर आपली बायको पिऊन आलं तर आपण लगेच एका क्षणात सांगितलं की मी लगेच तिला मारणार महाराज आपण एवढ्या दिवस झालं पितो आपण नाही चुकीचं करत का आपण अमृत पितो ते दारू पिलं मग दारू वाईट आहे का चांगली आहे वाईट आहे उद्या समजा आपली मुलं आपल्या समोर पिऊन आली तुम्ही काय बरं म्हणता वा 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 आज खरा हा पोरगा सोडला तू कोणची पिऊन आला देशी प्याला ओशी प्याला आयबी प्याला रंग प्याला वडका प्याला रम्यानो प्याला कोणची प्याला का बियर प्याला विचारणार का उरली असती तर मला सांग कोण ठेवतो मी पिऊन येतो म्हणणार का तुम्ही काय करणार पोरगा तुमच्या समोर पिऊन आला तर दाटणार लगेच मारणार काय करणार काय तू का पिऊन आला जर समजा पोरगा तुम्हाला म्हणला तुम्ही मला का मारता तुम्हीच पेता म्हणून मी पेलो मी काय चुकीचं केलंय काय बोलणार तुम्ही उत्तरच नाही काहीच बोलू शकत नाही ना ते जर तुम्ही पेत नाही तुमचा पोरगा दारू प्यायला जाईल का नाही अरे माझा बापच पेत
मी कसं पेणार हो. बरोबर आहे की नाही मीच नाही पेत तर माझा बाप नाही पेत तर मी का पेणार मी पेणार नाही आणि जरी समजा चुकून पेला तुमच्या समोर याची ताकद नाही आता पेणारच नाही कारण माझा बापा नाही पेलं तर मी का पेणार मी पेणार नाही म्हणून आपल्याला जर आपली मुलं निर्व्यसनी करायची असते तर आधी आपल्याला निर्व्यसनी व्हावं लागेल आपल्याला वाटत असेल की माझ्या मुलांनी दारू नाही प्यावा तर आधी मला माझी दारू सोडावा लागेल तर माझा पोरगा दारू सोडणार तर माझा मुलगा दारूच्या आहारी जाणार काही चुकीचं आहे का काही नाही आता जाता आता फक्त 11:15 झाले तो काही टाइम झाला नाही एवढा रात्री 12 पर्यंत चाललो होतो तुम्हाला कंटाळा आला नाही ना नाही 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 की महाराज दारूमुळे काय होतं हो आता थंडी आहे खूप समजू शकतो तुम्ही दिवसभर कष्ट केलेले आहे तर आपल्याला हा शेवटचे एक 5-10 मिनिटं घेतो आणि आपली रजा घेतो की दारू पिल्याच्या नंतर महाराज काय होतं दारू पिल्याच्या नंतर महाराज काय होतं एक सत्य घटना तुम्हाला फक्त सांगतो आणि आपली रजा घेतो की महाराज एका गावामध्ये एक दारुडा होता तो त्याच्या बायकोला रोज मारझोड करायचा हो आज पैसे दे उद्या पैसे दे घरातले भांडे विक शेवटी महाराज त्याने बायकोचं मंगळसूत्र विकलं काय केलं बायकोचं मंगळसूत्र विकलं आणि दारू प्याला आणि एक दिवस त्याला पिण्यासाठी त्याच्याकडे पैसेच राहिले नाही त्याच्याकडे पैसे राहिले नाही म्हणून त्याने घरात आला बायकोला सांगितलं मला पैसे दे बायकोने माझ्याकडे पैसे नाही मला त्याने बायकोला मारलं आणि रागा गावामध्ये गेला आणि त्या कट्ट्यावरती जाऊन बसला गावामध्ये कट्टा असतो ना त्या कट्ट्यावरती जाऊन बसला त्या ठिकाणी 4-5 जण बसलेले होते आणि मला 4-5 जण बसलेले होते त्या माऊलीला मारलं त्याने ती माऊली रडली शांत झाली घरामध्ये पाणी राहिलं नव्हतं म्हणून त्या माऊलीने 2 हंडे उचलले आणि त्या गावामध्ये पाणी आणण्यासाठी विहीर त्या गावामध्येच म्हणून ती माऊली 2 हंडे घेऊन ते पाणी आणण्यासाठी निघली परंतु त्याची 3 मुलं होती पहिली मुलगी 6 वर्षाची होती ती पहिलीला होती दुसरा मुलगा होता तो 4 वर्षाचा होता तो अंगणवाडीमध्ये होता आणि तिसरा मुलगा तान होता एक 6 ते 7 महिन्याचं लहान लेकरू होतं मला ती माऊली पाणी आणण्यासाठी गेली ती मुलगी म्हणजे आई थांब ना ग तुला बाबाने एवढं मारलं तुला राग नाही आला नाही ग बाई मला नाही राग आला बाबा आहेत तुझे त्यांनी मारलं तर काही नाही मला नाही राग आई मी तुझ्या बरोबर पाणी आणायला येऊ छोटीशी मुलगी 6 वर्षाची मुलगी आईला म्हणते आई मी तुझ्या बरोबर पाणी आणायला येऊ आई म्हणजे नको बाळा तू इथे थांब ना दादा झोपलाय आपला तू त्याच्यापाशी बस नाही आई येऊ दे ना ग मला तुझ्या बरोबर पाणी आणायला आई म्हणजे ठीक आहे बाळा चल त्या छोट्याशा 6 वर्षाच्या मुलीने महाराज तांब्या घेतला तांब्या घेऊन महाराज ती पाणी आणायला आई बरोबर गेली पाण्याचे हंडे भरले त्या माऊलीने एकावर एक 2 हंडे डोक्यावरती घेतले ती छोट्याशा मुलीने महाराज डोक्यावरती पाण्याचा तांब्या घेतला आणि चालायला लागली परंतु ज्या ठिकाणावर ती चालली होती तिचा नवरा त्याच पारावरती बसलेला होता आणि त्याच्याबरोबर अजून 5-6 जण बसलेले होते त्याचेच मित्र आणि याला दारूसाठी पैसे नव्हते महाराज दारूसाठी पैसे नव्हते म्हणून हा तंत्र करत होता मित्र बसले होते मित्राने सांगितलं काय रे काय झालं मला हिने मला दारू प्यायला पैसे दिले नाही मित्राने सांगितलं ठीक आहे तू आजपर्यंत तुझ्या बायकोला घरामध्ये मारत होतास ना म्हणला हो तुला 50 रुपये देतो तुझी बायको समोरून चालली आमच्या समोर तुझ्या बायकोला मारून काय सांगितलं तुला 50 रुपये देतो फक्त तुझ्या बायकोला आमच्या समोर मारून दाखव ह्याने काय विचार केला आतापर्यंत दरवाजा लावून मारलं आणि आता तर हिला फक्त काय असं मारायचं त्याचे मला 50 रुपये भेटतात महाराज मागचा पुढचा विचार केला नाही गेला पळत पाठीमागून धप दिशी त्या माऊलीच्या कमरेमध्ये लात मारली तशी ती माऊली समोर पडली तोंडावरती आणि हंडे बाजूला पडले धडकन आवाज झाला ती छोटीशी मुलगी गडबडली काय झालं आपली आई कस काय पडली आणि तिच्याही डोक्यावरचा तांब्या पडला आणि ती काय आई 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 काय झालं आई उठ ग आई उठ
पण जशी माझ्या ती माऊली समोर पडली तशी तिचं थोडीशी साडी वरती झाली. परंतु महाराज ती माऊली इज्जतदार होती आणि त्या ठिकाणी बसलेले ते 4 मित्र त्याचे खदखदा हसायला लागले. ते दृश्य पाहिले त्या माऊलीने ते हंडे पडलेले तिथे टाकून दिले आणि पळत 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 घरामध्ये आले. दरवाजा लावून रडायला लागले. ढसा रडायला लागले. ती माऊली ढसा रडायला लागली. ती छोटीशी मुलगी पळत पळत आली. आई काय झालं, आई काय झालं. त्या आईने सांगितलं बस, भरपूर सहन केलं. घरामध्ये मारत होतो तोपर्यंत ठीक आहे, पण आज मला चौकात मारलं, माझी इज्जत गेली आज गावामध्ये. मला जगायचं नाही, मला जगायचं नाही. बस, मला माझं जीवन संपवायचं. 6 वर्षाची मुलगी बा. आई आई असं काय बोलतेस का तू? असं नको ना बोल, असं नको बोल. ती माऊली थोडी सावरली. तिने ठरवलं, मनाशी निर्णय केला, आजची रात्र माझी शेवटची रात्र. मी उद्या सकाळ पाहणार, मी माझं जीवन संपवणार. परंतु मी माझं जीवन संपवणार आहे, परंतु जाता जाता माझ्या या 3 लेकरांना काहीतरी शेवटचं गोड खायला घालेल आणि मग मी माझं जीवन संपवेन. घरात डबे उचलून पाहिलं, काहीच नव्हतं. म्हणून त्या माऊलीने त्या 6 वर्षाच्या मुलीने सांगितलं, बाबा बाबा ही वाटी घे आणि शेजारच्या काकूकडे जा आणि आपल्याला एक थोडासा वाटीभर शिरा घेऊन ये, रवा घेऊन ये. आज तुम्हाला मी रवा खायला घालतो. पूर्वी आई आज आपल्याला रवा करायचा. हो, आज रवा करायचा आपल्याला. ती मुलगी घरात पळत 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 गेली, शेजारची काकूकडे गेली आणि काकू सांगितलं, काकू काकू आम्हाला थोडासा वाटीभर शिरा द्या ना. आईने थोडासा रवा सांगितलेला आहे, थोडासा रवा द्या ना काकू. ती काकू म्हणजे कसला रवा, कसलं काय? रोज रोज काही ना काही मागायला येते. आज रवा द्या, काल तेल द्या, परवा शेंगदाणे द्या, परवा काय हळद द्या, मीठ द्या. तुम्हाला आणता येत नाही का? जा, माझ्याकडे काहीच नाही. मुलगी रडत रडत घरी आली. आई काकूने नाही दिला का रवा? काय म्हटली आई? काकूने नाही दिला रवा. आता आम्हाला रवा नाही खायला भेटणार, आम्हाला शिरा खायला नाही भेटणार. आई म्हटली नाही बघा, तुम्हाला 100% मी आज तुम्हाला गोड काहीतरी खायला घालणार आहे. त्या माऊलीने निर्णय केला होता, आज माझ्या मुलांना जाता आता काहीतरी गोड करून खायचं. म्हणून ती माऊली पुन्हा वाटी घेऊन त्या शेजारच्या काकूकडे गेली आणि सांगितलं, ताई ताई फक्त मला आजच्या दिवस एक कप भरून फक्त रवा द्या. काय द्या? फक्त कप भरून रवा द्या. शेजारी म्हणले, काय तुमचं रोज रोज? ताई फक्त आजचा दिवस द्या, पुन्हा मी उद्या तुमच्या दारात कधी येणार नाही, पुन्हा मी तुम्हाला कधीच काही मागायला तुमच्याकडे येणार नाही. फक्त आजच्या दिवस माझ्या इच्छा आहे की माझ्या मुलांना काहीतरी गोड खाऊ घालायचं, म्हणून फक्त आजच्या दिवस मला कपभर रवा द्या. ती माऊली म्हटली ठीक आहे. कपभर रवा त्या माऊलीने दिला. ही माऊली घाई आली, पटकन रवा केला आणि सांगितलं, जा दादाला बोलून लवकर, पटकन या, शिरा गरम गरम आहे, खाऊन घ्या. कारण तुमचा बाप आला तर तुम्हाला हे सुद्धा खाऊन देणार नाही. तुमचा बाप आला तर तुम्हाला हे सुद्धा खाऊन देणार. 4 वर्षाचं पोरग खेळत होतं, आलं पळत पळत. आईने शिरा केला. दोघं भाऊ मोठं खायला लागले. तानं बाळ 7 महिन्याचं बाळ होतं, ते झोळीमध्ये उठलं, रडायला लागलं. आईने त्याला घेतलं आणि स्तनपान करायला लागले. ती छोटीशी 6 वर्षाची मुलगी म्हणते, आई तू पण सकाळपासून काहीच खाल्लं नाही ग, तू खा ना ग, तू खा ना ग आई, थोडासा शिरा तू खा ना ग. आई म्हणते, नको बाळा नको, माझं पोट भरलंय, तुम्ही पोटभर खावा, तुम्ही पोटभर खावा. त्या मुलीने, त्या मुलाने पोटभर शिरा खाल्ला. ते लहान बाळ दूध पिऊन झोपी गेलं. 7 महिन्याचा मुलगा, छोटस बाळ दूध पिऊन पुन्हा झोपी गेला. आईने सांगितलं, त्या 6 वर्षाच्या मुलीला जवळ घेतलं आणि सांगितलं, ताई एक गोष्ट लक्षात घे, एक गोष्ट लक्षात घे. काय काय ताई? कदाचित मी तुझ्या असेल किंवा नसेल, परंतु इथून पुढं तुला तुझ्या 2ही भावंडांचा सांभाळ तुला करायचा आहे.
काय करायचंय? या तुझ्या दोनही भावंडांचा सांभाळ तुला करायचा. ती 6 वर्षाची मुलगी म्हणते, आई तू असं काय बोलतेस? माझ्या दोन्ही भावंडांचा सांभाळ मला करायचा? आई मला स्वयंपाक येत नाही, मला अजून दादाला घेता येत नाही व्यवस्थित, कसं मी त्याचा सांभाळ करणार? नाही बाळा, आजपासून तुला तुझ्या दोन्ही भावंडांचा सांभाळ तुला करावा लागणार आहे. त्या छोट्याशा लेकराला काय माहित उद्या आपली आई या जगामध्ये असेल की नाही. परंतु त्या माऊलीने इतकं तिला दुःख झालं होतं, तिने मनाशी निर्णय केला होता की मी उद्या सकाळ जाणार नाही, मी उद्या सकाळ पाहणार नाही. म्हणून त्या माऊलीने सांगितलं, बाळांना पोटभर जेवला? म्हणले, हो आई आम्ही पोटभर जेवलो. आता अंधार झालाय खूप, पटकन दरवाजा लावून घ्या, पटकन दरवाजा लावून घ्या आणि लवकर झोपी जा. आई तू आम्हाला का लवकर झोपायला लावतेस? आपण रोज यावेळी झोपत नाही. नाही बाळा, आता तुम्ही जेवलात ना, मग आता लवकर झोपायचं, म्हणजे सकाळी लवकर जाग येईल ना आपल्याला. हो आई तुझं बरोबर आहे. म्हणून 7 महिन्याचं बाळ तर झोडीमध्ये झोपलं. 4 वर्षाचा छोटा दादा आईने आथरून टाकून दिला, आईला चिटकून झोपला. 6 वर्षाची मुलगी त्याच्या बाजूला, त्याची दिदी त्याची ताई शेजारी झोपली. ती माऊली झोपली आणि महाराज सकाळ झाली. सूर्याची किरण दरवाजाच्या आतमधून डोकावलं. घरामध्ये अंधार, दरवाजाच्या चापटीतून ऊन आतमध्ये आलं. त्या छोट्याशा 6 वर्षाच्या मुलीचे महाराज डोळे उघडले. पाहते तर का घराचा दरवाजा बंद आहे. आपली आई उठली नाही. म्हणून ती मुलगी घाई आईला उठवली, आई आई उठ, आई उठ, अगं सकाळ झाली, तू अजून झोपलीस, उठ लवकर, बाबा आले तर परत तुला मारतील. काय म्हणते? आई लवकर उठ. जर नाही उठली आणि बाबा जर आले तर तुला मारतील. आई उठ ग, आई उठ. परंतु आई उठली नाही. आई उठली नाही महाराज. आई तुला इतकी झोप लागली का ग? 6 वर्षाची मुलगी, काय माहिती तिला. आई तुला इतकी झोप लागली का ग? पाहिलं तर आई काहीच उत्तर देत नाही. आई इतक्या वेळ झोपत नाही. आई इतक्या वेळ झोपत नाही कधीच. आम्ही उठायच्या आधी आमची आई उठलेली असते आणि आज आम्ही उठलो तरी आमची आई उठली नाही. काहीतरी गडबड आहे. त्या मुलीने हो घराचा दरवाजा उघडला आणि पळत पळत बाहेर गेली. तिचा बाप एका कोपऱ्यामध्ये झोपलेला होता आणि उठवलं, बाबा बाबा उठा उठा. काय झालं? आई उठत नाही, आई उठत नाही, बाबा उठा ना. हात पटकन, काय आई उठत नाही तुझी? हात पटकन उठला. धावत धावत घरात आला. काय का तुला लाज वाटत नाही का? इतका वेळ झाला तरी अजून झोपून राहिली. सूर्याची किरण वरती आली, दिवस माथ्यावरती आलाय आणि तू अजून झोपलीस. राग आला आणि महाराज जोरात एक लाथ मारली. जशी लाथ मारली तशी ती माऊली सरळ पडली आणि तिच्या हातातून औषधाची बाटली माहिती खरंगळत. तेव्हा याच्या लक्षात आलं का आपल्या बायकोने रात्रीच औषध देऊन तिचं जीवन संपवलेलं आहे. आपली बायको या जगामध्ये आता राहिलेली नाही. गेला बाहेर अन्नामध्ये जाऊन बसला. त्या मुलीला समजलं, काय झालं बाबा, काय झालं, सांगा ना बाबा, सांगा ना काय झालं, आई का उठत नाही? बाबाने सांगितलं, तुझी आई तुम्हाला सोडून निघून गेली कायमची. शेजारी जमा झाली. ती मुलगी जोरदार प्रवेश, आई यासाठी तू म्हणत होती का ग? तुझ्या लहान भावांचा सांभाळ तुला करायचा, तुझ्या लहान भावांना तुला सांभाळायचं. आई तू असं करणार होती असं आधी काय सांगितलं नाही ग? आई तू असं काय सांगितलं नाही? ती मुलगी जोरदारात रडत होती. शेजारी आले, शेजारी बसल्या. तो आवाज ऐकून तो 4 वर्षाचा मुलगा बाबा जागा झाला, दादा जागा झाला आणि डोळे चोळत 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 आपल्या
बहिणीजवळ आला आणि बसला. दीदी ताई काय झालं ग तुला, का रडते तू, आणि आपली आई का झोपली. हे दीदी आईला उठव ना ग, मला भूक लागली. काय म्हणतोय, 4 वर्षाचा मुलगा आहे. दीदी आईला उठव ना ग, मला भूक लागली, मला खूप भूक लागली, मला जेवायचं ग, मला भूक लागली. ती मुलगी माय बापू 4 वर्षाच्या मुलाला घेऊन, आपल्या भावाला घेऊन जोरात मिठी मारली आणि ढसढसा रडायला लागली. माय बापू ढसढसा रडायला लागली आणि सांगायला लागली, दादा आपली आई कधीच नाही उठणार, आपली आई कधीच उठणार नाही. आता आपली आई आपल्याला कायमची सोडून गेली. आणि माझ्या पोतीने आपल्या भावाला जवळ घेतला आणि जोरजोरात रडायला लागली. एवढा वेळ चालू असताना 7 महिन्याचं बाळ झोळीत झोपलेलं होतं, ते उठलं त्या आवाजाने आणि ते झोळीत रडायला लागलं, झोळीत रडायला लागलं. त्यावेळेस ती 6 वर्षाची मुलगी शेजारी बसलेल्या काकूला म्हणते, काकू याला सांगितलं हो, आई गेली. त्याला कसं सांगू, आपली आई आपल्याला सोडून गेली. त्याला कसं दूध पाजू मी कुठं दूध आणू काकू, त्याला कुठं दूध आणू आणि कशी त्याची भूक बघू. काकू सांगायला तुम्हीच होता, उठवा ना आईला, आईला सांग ना दादा उठलाय, त्याला दूध पाजायचं, दूध पाजण्यापुरतं तरी उठणार. परंतु आई उठणार नाही महाराज, आई उठणार नाही. म्हणून माहिती बघू, जसा तो अंतिम दिवसा कार्यक्रम झाला, हा पुन्हा दारूच्या अड्ड्यावरती गेला आणि पोळ्याचा सण आला महाराज, बैल पोळ्याचा सण आला. आणि मग आपल्या दिदीला सांगतो, दीदी आज बैल पोळ्याचा सण आहे, आपल्याला पोळ्या करणार का खायला. ती 6 वर्षाची मुलगी म्हणते, अरे दादा मला अजून भाकरी सुद्धा येत नाही, मी कशी पुरणपोळी करणार. खूप माझी इच्छा खूप आहे पुरणपोळी खायची, मला सुद्धा खूप इच्छा झालेली आहे की आज आपण पुरणपोळी खावी, पण मला करता येत नाही, आपल्याला कोणी देणार नाही. 4 वर्षाचा भाऊ, 4 वर्षाचा तो दादा म्हणतो, दीदी तुला पण पुरणपोळी खायची ना, मला पण पुरणपोळी खायची. आपला हा छोटा दादा आहे ना, आपण त्याला पण पुरणपोळी खाऊ. तो आत्ता फक्त थोडस थांब, मी 5 मिनिटात जातो आणि पुरणपोळी घेऊन येतो. काय म्हणतो, 4 वर्षाचा मुलगा म्हणतो, दीदी 5 मिनिटं थांब फक्त, मी आत्ता जातो पुरणपोळी घेऊन येतो. गावामध्ये बैलांची मिरवणूक काढलेली असते, पाटलांची बैलाची जोडी असते. पाटलाचे बैल म्हणले की मोठाले असतात. तो छोटासा 4 वर्षाचा मुलगा पळत पळत गेला आणि त्या पाटलाच्या बैलाची मोरखी धरली डायरेक्ट आणि त्या बैलाला धरून उभा राहिला. पाटील म्हणला, अय कोण तू, बाजूला सरक, तो बैल मारल तुला. नाही दादा मला नाही बैल मारणार, इतका विश्वास त्याला. अरे बोरकी सोड म्हणतो ना. नाही दादा, फक्त तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत मला बैलाची मोरखी धरून द्या, त्याने काय होईल. मी एवढा वेळ तुमच्या बैलाला घेऊन आलो ना घरी, त्याच्या बदल्यात मला फक्त 1 पुरणपोळी द्या. किती, फक्त 1च पुरणपोळी द्या. ती 1 पुरणपोळी घेऊन मी माझ्या घरी जाईन, माझ्या दिदीला खायला घालेन, माझ्या छोट्या दादा आहे आमचा त्याला खायला घालत आणि उरलेली मी खाईन. फक्त 1 पुरणपोळीसाठी मला तुमच्या बैलाला थांबू द्या. महाराज ही अवस्था आज तुमच्या आमच्या सुद्धा मुलांवरती येऊ शकते. ही वेळ तुमच्या जशी त्या कुटुंबामध्ये ती वेळ आली, ती वेळ आज तुमच्या आमच्या सुद्धा कुटुंबामध्ये येऊ शकते. कारण कुणी कुठली वेळ कशी मला सांगू शकत नाही. आज तुम्ही आम्ही दारू पितोय, मजा आपल्याला मज्जा वाटते,
परंतु आपल्या दारूच्या त्रासाला आपली बायको किती कंटाळलेली आहे तिचं तिला माहिती आहे. ती फक्त एकाच आशेवर आजपर्यंत राहिलेली आहे की आज नाही उद्या यांची दारू सुटावी. एकच आशा आहे की आज नाही उद्या यांची दारू सुटल, पण कधीतरी सुटल, ही एकच आशा त्या माऊलीला आहे ना, म्हणून ती आजपर्यंत तुमच्यापर्यंत राहिलेली आहे. आणि तुमचा जर असाच अतिरेक चालू राहिला ना महाराज, एक दिवस त्या माऊलीचा तो सहनशीलतेचा बांध तुटल आणि महाराज नको ते शेवटचं पाऊल जर महाराज त्या माऊलीने उचललं, जसं त्या माऊलीने उचलायला नको होतं पण उचललं, जसा त्या माऊलीचा संसार उघड्यावरती पडला, तिच्या मुलांना एका पुरणपोळीसाठी इतकं वनवन भेदावं लागलं, तीच वेळ आपल्या मुलांवरती सुद्धा येऊ शकते. आणि जर ही वेळ आपल्या मुलांवरती येऊ नये असं वाटत असत तर आजच दारू सोडा, आजच दारू सोडा. पुन्हा ही वेळ येणार नाही, पुन्हा ही वेळ येणार नाही महाराज. कारण आपण सर्व करतोय हे आपल्या कुटुंबासाठी करतोय, आपलं कुटुंब सुखात राहावं यासाठी करतोय, आपल्या कुटुंबाने दोन घास सुखाचे खावा यासाठी आपण दिवसभर मेहनत करतोय, कष्ट करतोय. परंतु केवळ दारू पिल्यामुळं आपण आपल्या कुटुंबात एकत्र जेवू शकत नाही, आपण आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. महाराज, आपला दारू पिऊन आपला उपयोग काय झाला कष्ट करून? काहीच झालं नाही ना. म्हणून तुमच्या पायावर नतमस्तक होतो, तुमच्या एकदा 10-12 तुमचे पाय पकडायला सांगा, पाय पकडतो. परंतु दारूने खरंच महाराज आजपर्यंत कधी कोणाचं चांगलं झालं नाही, कधीच कोणाचं चांगलं झालं नाही. दारू पिणाऱ्यांनी घरे विकले, दारू पिणाऱ्यांनी घरे विकले, दारू विकणाऱ्यांनी ते घरे विकत घेतले आणि त्या विकत घेतलेल्या घरावरती आपल्यालाच राखणदार म्हणून कामाला ठेवलं. सत्य परिस्थिती. आपलंच घर दारू पाय आपण दारूवाल्यालाच विकत, ते दारूवाल्यालाच विकत घेतलं, त्या दारूला आपल्यालाच राखणदार ठेवलं. किती दुःखाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे ना. अहो, आपलं घर त्या दारूसाठी आपल्याला आपल्याच घराचं राखण करावं लागतंय. एवढी दारू वाईट आहे का तिचं आपण एवढं जवळ करायचं? जसं दारू सोडून दिली माझ्या जीवनाचे सुख आलं ना, आज हे सांगायची तळमळ काय आहे की दारू सोडल्याच्या नंतर जे सुख माझ्या जीवनात आलंय ना, ते सुख तुमच्या जीवनात यावं एवढी फक्त तळमळ आहे बाकी दुसरं काही नाही. म्हणून एवढं तळमळीने सांगायचं कारण हेच आहे, एवढं कारण फक्त हेच आहे की आपल्याला जर वाटत असेल की मी माझ्या कुटुंबासमोर जर सुखाचे 2 घास आनंदाने खावा, तर आजपासून दारू सोडा. उद्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर एकत्र जेवायला बसलेले असणार, तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती तुम्हाला दिसणार. तुमच्या घरामध्ये कधीच तुम्हाला भांडणं दिसणार नाही. तुम्हाला पाहून तुमचे पोरं लांब पळून जातात, पण दारू सोडून पहा तुमचे पोरं तुम्हाला जेवण मिठी मारणार. माझे बाबा आले म्हणून प्रेमाने मिठी मारणार. आणि आपल्या पोटच्या पोराने आपल्याला मिठी मारल्यानंतर काय आनंद होतो ना, तुम्ही आता घेऊन पहा, मग तुम्हाला कळून आपण बाप आहोत, बाप आहोत आपण हे तेव्हा तुम्हाला कळलं. तुम्ही अजून तुमच्या पोराला कधी छातीशी कवटाळलंच नाही, कधी त्याला मिठीमध्ये आपण आपल्या पोराला घेतलंच नाही. अहो, आपण विचार करा, आपण कमीत कमी 100 रुपयाची दिवसाला दारू पितो, कमीत कमी 100 कमी, आपण कमीत पकडा, कमीत कमी 100 रुपयाची आपण दारू पितो. खरं सांगा प्रामाणिकपणे, आपली पोरं म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा आहे की नाही? आपल्या पोराच्या जर पोराला काटा जरी टोचला तरी आपल्याला वाईट वाटतं का? वाटत नाही. आपल्या पोराला जर काटा जरी टोचला तरी आपल्याला वाईट वाटतं. इतकं आपल्या लेकरांवरती जीव आहे, आपल्या
जाऊ दे, आज मी दारूच नाही पीत. माझ्या पोराला आज अर्धा किलो गावरान तूप घेऊन जातो. नेलंय कधी? आणलंय का कधी? याला पुरत नाही. तूप आणणार कधी? आता दिवाळीचा सण होऊन गेला. खरं सांगा, बायकोला 2000 रुपयाची साडी घेतली दिवाळीला कोणी? 2000 लांब राहिली, 500चीच घेतली नाही. 500ची काय घेतली नाही? पैसे आले, पैसे नव्हते असं, पैसे आले पण ती दारूवाल्याची उधारी मिठातच संपली. कपडे घेऊ कधी आपल्या? बरं त्यांचं जाऊ द्या, स्वतःला दिवाळीला किती जणांनी कपडे घेतले? म्हणजे आपण स्वतः सुद्धा जर कपडे घेऊ शकत नाही, 12 महिने दिवाळी वर्षातून एकदा येणार असं नाही, बरोबर आहे की नाही? आणि आपण 12 महिने कष्ट करतोय, 12 महिने आपण काम करतोय, बरोबर आहे का नाही? विचार करा, जर 12 महिने आपण कष्ट करतोय, 12 महिने कष्ट करून जर दिवाळीच्या सणाला आपण जर स्वतःसाठी एक ड्रेस घेऊ शकत नाही, आपला जगून फायदा काय? मग काही फायदा नाही. काय फायदा आहे आपला जगून? काय खर्चाला आपल्यापासून फायदा आहे? काहीच नाही. विचार करा महाराज, दारूमुळे जर आपल्या कुटुंबाला काहीच फायदा नसेल, एवढी दारू आपल्याला प्रिय आहे? नक्कीच नाही. उद्या जर समजा तुम्हाला तुमच्या मुलीचं बहिणीचं लग्न करायचं ठरलं, तुम्ही दारुड्या माणसाला तुमची बहीण तुमची मुलगी देणार का? देणार का? का नाही देणार? तो दारुडा आहे. तुम्ही मालकरी आहेत का? मग तुम्ही दारुड्याचे आहेत ना? तुम्हाला सुद्धा कोणीतरी पोरगी दिली ना, मग तिच्या भावाला तिच्या बापाला वाईट नसेल वाटत तुमच्याकडे पाहून? वाटत असेल का नसेल? अरे जशी आपल्याला आपली बहीण आपली मुलगी प्रिय आहे, तशी ती सुद्धा कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे. एवढी तरी अक्कल आपल्याला नको का? कधी पाहिजे? कधी पाहिजे? बरं, आतापर्यंत एवढे कीर्तन प्रवचन आपण ऐकले, पण कुठल्या कीर्तनकाराने तुम्हाला एवढं तळमळीने सांगितलं? कोणी तुम्हाला एवढं जीव तोडून सांगितलं आजपर्यंत? कारण त्यांचं काही अंगच नाही ना, त्यांना काय करायचं? त्यांना पाकिट मिळण्याशी मतलब आहे. परंतु निरंकारी विषयामध्ये महाराज पोट तिडकीने सांगितलं जातं की आम्ही उद्धारला नवे नवलते, कोण उद्धारावे इतरांची. जे सुख आमच्या जीवनात आले ना, ते सुख तुमच्या जीवनात यावं ही फक्त तळमळ आहे. मला इकडे येण्याचे काय पाकिट दिलंय का कोणी? काही दिलं नाही. बरं, कामाची स्वतःची कंपनी बंद करून इकडे आलोय. काय गरज आहे? तुमचं माझं काही रक्ताचं नातं आहे? तुम्ही माझे सोयरे आहात? तुमची मुलगी मला दिलेली आहे, माझी बहीण तुमच्या घरात आहे, काही संबंध नाही. तुमची माझी जमीन शेजारी आहे, तुम्हाला माझं तुमच्यापाशी काही काम आहे का? तुमचं माझ्याशी काही काम आहे? काहीच नाही ना. तरी एवढं तळमळ का सांगतोय की महाराज गुरुबंधू या नात्याने तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य आहे की या सद्गुरूला शरण या. अजून वेळ गेलेली नाहीये की खऱ्या अर्थाने आपण कुठलंही व्यसन करत असाल तर कुठलंच व्यसन चांगलं नाही. तुम्ही फक्त तंबाखू जरी खात असताल किंवा गोवा मावा, हा गोवा माव्यावरती ना चित्र काय ते पुढे देतं, पण गोवा सितारा काय मालिकचे बरेच पुढे आहेत, ते नाव नाही माहिती, हिरा विमल नाही का, तर ती पुढे फक्त जर तुम्ही खात असताल तर आता या क्षणाला फक्त तुम्ही ती पुढी समोर घ्या. तंबाखूची पुढी असली तरी झालं, पुढे फक्त मागून पुढून फक्त पलटून पहा, त्याच्यावरती काय कशाचं चित्र आहे? इच्छूच नाही ती कॅन्सर आहे, कॅन्सर. ती इच्छाचं चित्र टाकली, पण ह्या इच्छा नकावला नाही. तू कशाचा इच्छू आहे? शेवटी तोंड फाटलेला आहे, कॅन्सर झालेला फोटो दिलेला आहे त्याच्यावरती धडधडीत. खरंच पोट तोड झालं आहे की नाही? आता पुढे खिचत असेल तरी बघा, खोटं वाटत असेल. अहो ते विकणारे सांगतात की हे खाल्ल्याच्या नंतर तुमचं तोंड सडणार आहे, तरी खातोय. मग किती शहाणा असेल मी?
म्हणून महाराज तुमच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. कुठलंच व्यसन करू नका, कारण व्यसन आपण जर करत असू, आपण आपल्या लेकराबाळाच्या तोंडातला घास काढून दुसऱ्याच्या नेऊन देतोय दुसऱ्याला, आणि दुःख आपण विकत घेत आहोत महाराज. पण या समर्थ सद्गुरू सुदीक्षा माताजी आज तुम्हाला या ठिकाणी खूप दासच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत की या आपल्या खऱ्या अर्थाने आज माणूस बना. या सत्संगमध्ये आल्याच्या नंतर फक्त माणूस बना, आणि तुम्ही माणूस बनलात की नक्की तुमच्या सर्व चांगले गुण येतात, आणि पुन्हा एकदा आपला जो परिवार आहे तो पुन्हा उद्या संध्याकाळी सर्वजण आपल्या कुटुंबामध्ये एकत्र बसून गुण्या गोविंदाने जो माऊलीने सोन्याचा खास बनवलेला आहे तो पूर्ण कुटुंबासमोर बसून खा, आणि तो तुम्हाला काय आनंद प्राप्त होतोय तो आनंद महाराज आतापर्यंत तुम्ही किती वर्ष त्या आनंदाला मुकलात ते विषय सोडून द्या. परंतु इथून पुढं ती सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे की कधी आपल्या कुटुंबासमोर कुटुंबाला सोडून कधी एक घास खाऊ नका. आपल्या कुटुंबात एकत्र बसून तुम्ही जेवण करा, तुमच्या ते अंगी लागेल, तुमची तब्येत चांगली होईल. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला दारू सोडायची आहे, आता तुम्हाला दारू सोडायची आहे, पहा केळीचं पान किती सुंदर असतं की नाही, 5 मिनिटं केळीचं पान किती सुंदर असतं, त्यावरती आपण जेवण सुद्धा करू शकतो महाराज, बरोबर आहे का नाही. पण जर ते केळीचं झाड जर बोरीच्या झाडा शेजारी उगवलं, कशाच्या शेजारी उगवलं, बोरीच्या झाडाच्या शेजारी उगवलं, पान चांगलं राहतं का फाटतं, ते काटे असतात ना, वारा आला का ते हल्लं की पान फाटलं. मग चुकी कुणाची आहे, शेतकऱ्याची. केळीची आहे की बोरीची आहे, ते चुकीच्या माणसा शेजारी उभी राहिली ना, चुकीच्या झाडा शेजारी उभी राहिली ना, मग त्रास तर होणारच आहे. मग तसं तुम्हाला आम्हाला दारू सोडायची ना, पहिली गोष्ट उद्यापासून दारू पिणारे मित्र सोडा. पहिली संगत बदला. पहिली गोष्ट काय करायची, संगत बदला. केळीचं झाड जर बाजूला असतं तर चांगलं राहिलं असतं, तर ते बोरीच्या झाड शेजारी उगलं तर घेतले पानं फाडून, नुकसान त्याच झालं. तसं दारू तुम्ही सोडली आज, पण उद्या तुम्ही जर पुन्हा तुमच्या दारूला मित्रांच्यात बसले तर तुम्ही संग तुम्हाला लागणारच आहे. तुम्ही किती कंट्रोल करणार आहे. म्हणून पहिली गोष्ट मित्र सोडा, सगळे सोडा नाही, दारू पिणारे मित्र सोडा, चांगले मित्र धरा, दारू पिणारे सोडा, फार लांब राहा त्यांच्यापासून. पहिली गोष्ट व्यसनमुक्त व्हा, मित्र वाईट सोडा. आणि जरी तुम्हाला दारू पिण्याची इच्छा झाली तर सर्वांनी हात जोडा ना, माझ्याकडे काय पास आहे, हात जोडा. आणि सर्वांनी जेवढे व्यसन करत असतात तेवढे, आणि जेवढे व्यसन नसेल करत त्यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी भीती वाटल्यासारखं झालं कशाची, किंवा तुम्हाला काही त्रास व्हायला लागला अचानक, किंवा तुम्हाला करमत नाही, कधी कधी आपण करमत नाही, कधी कधी घाबरल्यासारखं वाटतं अचानक येत, तर ज्यांना दारू सोडायची पहिला हात जोडा, खाली घेऊन हात जोडायचा आहे. तर आता त्यांच्यासाठी मात्र सर्वांसाठी निरंकारी विषयाचा, जसा आपला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी, तसा आपला निरंकारी संप्रदायाचा बीजमंत्र आहे, तो तुम्हाला सर्वांना सांगतोय. सर्वांनी हात जोडा, तो पाठ करा, आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा हा बीजमंत्र म्हणा. आणि ज्यांना दारूचं ज्यावेळेस आठवण होईल त्यावेळेस सुद्धा त्यांनी हा मंत्र म्हणायचा. हात जोडायचे सर्वांनी, म्हणा पाठीमाग. तो ही निरंकार मैं तेरी शरण हार, मैंने बख्श लो. तो ही निरंकार मैं तेरी शरण हार, मैंने बख्श लो. तो ही निरंकार मैं तेरी शरण हार, मैंने बख्श लो. तो ही निरंकार मैं तेरी शरण हार, मैंने बख्श लो. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय. तर पहा, हा बीजमंत्र आहे. तुम्हाला जेव्हा आता तुम्ही दारू पिणार नाही, तर जरी समजा तुम्हाला पहिली गोष्ट मित्र सोडून द्या. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला दारू पिण्याची इच्छा झाली, जर तुम्हाला दारू पिण्याची इच्छा झाली तर त्यावेळेस लगेच हात जोडा, नामस्मरण करा. 5 मिनिटाच्या पुढे तुम्हाला दारू पिण्याची इच्छा राहणार नाही, ती इच्छा तुमची निघून जाईल. तिसरी गोष्ट,
जरी समजा तुम्ही दारू पिण्याचा प्रयत्न केलाच, जरी एवढं करून जरी तुम्ही दारू पिण्याचा प्रयत्न केला आणि दारूच्या बाटली घेऊन तुम्ही जर ती दारू ग्लासामध्ये ओतली आणि जर तुम्ही ती प्यायला लागले तर महाराज ती दारू इथून पुढे नसणार, ते तुमच्या मुलांचं रक्त असणार आहे. आणि तुम्ही जर तुमच्या मुलाचं रक्त पिणार असताल महाराज तुम्ही उद्याच मेले तरी चालतात. कारण कुठलाच बाप असा नाही की तो आपल्या मुलाचं रक्त पिणार. म्हणून सांगतो तळमळ आहे, कारण भोगलंय अनुभवलंय ते तुम्हाला सांगतोय. ते दुःख तुमच्या जीवनात येऊ नये. आणि आजपासून ध्यानात घ्या, जे आपण दारू प्यायला आपले पैसे जायचे ना महाराज, ते पैसे आज उद्या मुलांना काजू आणा, बदाम आणा, पिस्ता आणा, मनुके आणा, गावरान तूप आणा, आपल्या पोरांना खायला घाला. आपल्या पोरांच्या तब्येती बनवा. पोरांच्या तब्येती चांगल्या झाल्या, निरोगी पोरं राहिले, शरीरयष्टी चांगली झाली तर भविष्यात मिलिटरीमध्ये मुलं आपली सहज भरती होतील, सरकारी नोकरी लागली, आपलं म्हातारपण मजेत जाईल. त्यासाठी सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्यापासून कुणीही दारूला हात लावायचा नाही, कुणी स्पर्श करायचा नाही. आता बोलण्याच्या ओघात जर दासकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर दासला तुमचा एक लहान बालक समजून क्षमा करा. बोलण्यातून कुणाच्या भावना दुखवल्या असतील, कुणाचं मन दुखवलं असेल तर दासला क्षमा करा. बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे भरपूर आहेत, ऐकणारे भरपूर आहेत, पण वागणाऱ्यांची कमी आहे. माताजीकडे हीच एक अरदास करूया, माताजी जसं तुम्हाला पाहिजे तसं आमचं जीवन घडू द्या. आणि माताजी सर्वांना तनाने तंदुरुस्त ठेवा, मनाने प्रसन्न निर्मळ ठेवा, धनाने मालमाल करा. जर या ठिकाणी जेवढे बसलेले आहेत माताजी, त्या सर्वांची कुणाची काही कामं आणलेली असतील माताजी ते लवकरात लवकर पूर्ण करा. जर कुणाला काही शरीराचे आधीवधी असतील, काही त्रास असतील माताजी शरीराचे, तेही सर्वांचे लवकरात लवकर दूर करा. सर्वांना निरोगी निर्मळ सुंदर बनवा. परंतु हे सर्व काही देत असताना हेची दान देगा देवा तुझा विसरू नका. प्रेमाने बोला.